चलो तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आपल्या इंजिनिअरिंग मेकॅनिक्स लेक्चर सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. 1.0 बेसिक्स कंप्लीट केल्यानंतर आता आपण आलो आहोत 1.1. ओके, तर 1.1 काय आहे? 1.1 काय आहे तर रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. व्हॉट? रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. एखादा मॅटर झाला का आपण काय करतो? रिझॉल्व करून टाकतो, सोडून देतो. ओके, त्याला काय म्हणतो? रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस. रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस एक्झॅक्टली काय मी सांगणार. ठीक आहे, तर रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस आहे फोर्सेस. ओके, प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग. ओके, स्प्लिटिंग मीन्स फाटे फोडणे. प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग अ गिवन फोर्स. दिलेला जो फोर्स आहे, गिवन फोर्स, दिलेला जो फोर्स आहे त्याला स्प्लिट करायचंय इनटू टू ऑर मोर पार्ट्स. ओके, इनटू टू ऑर मोर पार्ट्स विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट. ओके, मीन्स त्याचा इफेक्ट चेंज नाही झाला पाहिजे. ओके, फॉर एक्झाम्पल ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. हा फर्स्ट कोऑर्डिनेट आहे. आता हा एक मी काय दिला आहे? फोर्स एफ. ओके, आता हा फोर्स दिलेला आहे तर मला याला काय करायचंय? रिझॉल्व. ओके, काय? प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग. स्प्लिटिंग मीन्स फाटे फोडणे. ओके, जर आपण जेवायला गेलो आणि बिल झालं 100 रुपये, दोन मित्र आहेत तर आपण काय करतो? TTMM, तू तेरा मे मेरा. ओके, 50 तो देईल, 50 तुम्ही देतील, म्हणजे किती होतील? बिल टोटल 100. त्याला काय केलं आपण? स्प्लिट. सेम फोर्स आहे त्याला स्प्लिट करायचंय दोन पार्ट मध्ये. मग कुठल्या? हा एक्स ऍक्सिस असतो, हा वाय ऍक्सिस असतो. ठीक आहे, तर एक्स आणि वाय ऍक्सिस ला स्प्लिट करायचंय. प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग अ गिवन फोर्स. दिलेला फोर्स, गिवन फोर्स इनटू टू ऑर मोर पार्ट्स. आपल्याला मोर नाही, आपल्याला दोनच पार्ट्स मध्ये करायचंय. ओके, विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट. याचा इफेक्ट चेंज नाही झाला पाहिजे. इफेक्ट चेंज नाही झाला पाहिजे याचा मिनिंग काय होतो? हा फोर्स थीटा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. ओके, और विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस हा फोर्स काय आहे त्याचं लोकेट केलेला आहे. तो फोर्स अवे फ्रॉम द पॉइंट आहे. ओके, आणि त्याला नाव आहे एफ, म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड एफ आहे. विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट मीन्स व्हॉट? हा एखाद्या बॉडीला जर पुल करत असेल पर्टिक्युलर अँगलने तर आपल्याला हा फोर्सचे दोन स्प्लिट असे करायचे, दोन पार्ट्स असे करायचे की इथे काहीतरी F1 असेल आणि इथे F2 असेल. ओके, F1 आणि F2 असेल. हे दोन फोर्सेस लावून F1 एवढीच ताकद निर्माण झाली पाहिजे, आणि ती ताकद निर्माण झाली तर मीन्स हा जो फोर्स होता याचा F1 आणि F2 मध्ये रिझॉल्व केल्यानंतर इफेक्ट चेंज नाही झाला पाहिजे. त्याला म्हणतो विदाउट चेंजिंग इट्स इफेक्ट. ओके, याला रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस म्हणतात. फोर्सला दोन याच्यात आपण काय केलंय? स्प्लिट. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. कन्सेप्ट क्लिअर आहे? डन. नेक्स्ट पार्ट काय आहे? साइन कन्व्हेन्शन. ओके, साइन कन्व्हेन्शन मध्ये कन्फ्युजन व्हायलाच नको, मेन पार्ट आहे. ओके, हा साइन कन्व्हेन्शन म्हणजे इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा आधारस्तंभ आहे. ओके, तर साइन कन्व्हेन्शन काय? कोणाला प्लस म्हणायचं, कोणाला मायनस म्हणायचं. ठीक आहे, तर आता साइन कन्व्हेन्शन पार्ट बघतोय आपण, तर त्याच्यात तीन टाइपचे साइन कन्व्हेन्शन आहे. जर समजा फोर्स राईटला जात असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह घेतो. फोर्स लेफ्टला जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो? नेगेटिव्ह, मायनस घेतो. ठीक आहे, आता ठीक आहे, आपण जेव्हा ग्राफ प्लॉट करतो, ठीक आहे, हा आपला ओ पॉइंट असतो किंवा झिरो म्हणा. एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस असतो. ठीक आहे, आपण एवढाच ग्राफ प्लॉट केलाय आतापर्यंत. ठीक आहे, आता ह्या ग्राफ मध्ये आपण काय करतो? इकडे जर एखादी व्हॅल्यू राहिली ही प्लस मध्ये असते आणि टॉपला असते तर प्लस मध्ये असते. जर डाऊनला व्हॅल्यू असली तर ती मायनस मध्ये असते, आणि ग्राफच्या इकडे व्हॅल्यू गेली ती पण कशात? मायनस मध्ये असते. तर सेम कॉन्सेप्ट इथे पण लागू होतो. जर फोर्स राईटला जात असेल, हा पॉइंट इथून रेफरन्स पकडा. जर फोर्स राईटला जात असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? प्लस म्हणतोय. जर फोर्स लेफ्टला जात असेल, ओके, तर त्याला काय म्हणतोय? मायनस म्हणतोय. जर फोर्सेस अपला जातोय, ओके, तर त्याला आपण काय लिहितोय? प्लस, पॉझिटिव्ह आहे. ओके, म्हणजे तो काय? अप चाललाय तर पॉझिटिव्ह आहे, डाऊन चाललाय तर तो काय आहे? डाऊन जर असेल तर तो काय? मायनस आहे, निगेटिव्ह आहे. थर्ड साइन कन्व्हेन्शन काय असतं? क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. ओके, आता हे टर्म कुठे यूज होते? ही टर्म यूज होते मुवमेंट मध्ये. ठीक आहे, आपण मुवमेंट बनवतो. ठीक आहे,
मुवमेंट पर्टिक्युलरली 1.1 मध्ये नाहीये, 1.6 मध्ये आहे, तिथे आपण मुवमेंट बघणार आहोत. जस्ट मुवमेंट काय असतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किंवा फोर्स इंटू शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं, हे लक्षात ठेवा. त्यालाच आपण मुवमेंट म्हणतो. ओके, मतलब मुवमेंट काय असते, जर मुवमेंट क्लॉकवाईज आली, ओके, घड्याळाच्या दिशेने क्लॉकवाईज, तर आपण त्याला प्लस घेतो, पॉझिटिव्ह घेतो. जर अँटी क्लॉकवाईज आली मुवमेंट, अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, तर त्याला आपण मायनस घेतो. ओके, निगेटिव्ह घेतो. आता हेच तिघी साइन कन्व्हेन्शन आपल्याला थ्रू आउट द इंजिनिअरिंग मेकॅनिक्स यूज करायचं आहे. ओके, आता हे झालं. आता रिझोल्युशन करताना आपल्याला काही अडचणी येतात, कुठे साइन थिटा घ्यायचा कुठे कॉस थिटा घ्यायचा, काहीच माहित नाही. ओके, आपल्याला असं वाटतं सर काय नाही, ते साइन थिटा घेतला इथे कॉस थिटा घेतला, असं कसं काय झालं, तरी आन्सर आणि राईट पण येतंय सर त्यांचं. तर त्याच्या मागे काही रिझन्स आहे ते सांगतो. देर आर टोटल 8 केसेस, आय एक्सप्लेन यू. आता ह्या एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला आयुष्याच्या भविष्यात कधीच तुम्हाला हा प्रॉब्लेम जाणवणार नाही की कुठे साइन थिटा घ्यायचा आणि कुठे कॉस थिटा घ्यायचा. ठीक आहे, तर कन्सेप्ट काय आहे, दोन कन्सेप्ट आहेत. ओके, दोन कन्सेप्ट आहे, दोघे सांगतो, पण आपल्याला एकच यूज करायचा आहे. आणि थ्रू आउट द इंजिनिअरिंग मेकॅनिक्स एकच कन्सेप्ट यूज करायचा आहे. दुहेरी भूमिका घेतली ना तर आपलं चुकण्याचे चान्सेस वाढतात. ठीक आहे, आता समजा हा कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, हा काय आहे, एक फोर्स प्लॉट केला आहे. ठीक आहे, हा विथ रिस्पेक्ट टू अँगल थिटा आहे. ओके, तो विथ रिस्पेक्ट टू अँगल थिटा आहे. हा काय कोऑर्डिनेट सिस्टीम आहे, हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, हा फोर्स दिलेला आहे. विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल अँगल किती आहे, थिटा आहे. आता हा विथ रिस्पेक्ट टू अँगल थिटा आहे. जर थिटा विथ रिस्पेक्ट टू व्हर्टिकल असेल तर हा काय असतो, एफ कॉस थिटा असतो. आणि हा हा काय असतो, एफ साइन थिटा असतो. ओके, हे पण राईट आहे, राईट आहे. ओके, काही टीचर्स हे यूज करतात, काही स्टुडंट काही बुक्स रेफर हे करतात. ओके, आपलं जास्ती कन्फ्युजन नको व्हायला. ओके, आपल्याला जास्ती उच्च शिक्षित नाही बनायचंय, आपल्याला इंजिनिअरिंग मेकॅनिक्स पास व्हायचंय, म्हणून एकच कन्सेप्ट सांगतो. तर सेकंड कॉन्सेप्ट काय आहे, डायरेक्ट सांगतो कॉन्सेप्ट. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू अँगल जर थिटा दिलेला असेल आणि हा जर फोर्स एफ असेल, एफ फोर्स विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल जर थिटा दिलेला असेल, तर नेहमी हा काय असतो, एफ कॉस थिटा असतो आणि एफ साइन थिटा असतो. ठीक आहे, याचा ॲरो इकडे राहील, याचा ॲरो इकडे आहे, कारण की जो फोर्स आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे. समजलं, तर ह्या दोन केसेस असतात. आपण हे नाही यूज करायचं, आपण हे यूज करायचं. ओके, आपण हेच यूज करायचं. इक्वल आहे, आन्सर सेम येतील. तुम्ही ह्या मेथडने एक व्हॅल्यू घ्या, ठीक आहे, इथे 20 व्हॅल्यू घ्या आणि ते अँगल 30 घ्या आणि ह्या मेथडने सॉल्व्ह करा आणि ह्या मेथडने सॉल्व्ह करा, कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेट करा, सेम एक आन्सर येतील. बट कन्फ्युजन नको व्हायला म्हणून आपण फक्त ह्याच मेथडने जाऊ. ठीक आहे, ह्या मेथडचे टोटल आपण 8 केसेस बनवले आहेत मी. त्या 8 केसेस नंतर तुम्हाला कधीच प्रॉब्लेम जाणवणार नाही की रिझोल्युशन कसं करायचंय. ठीक आहे, तर आता हे झालं फोर्सेस. पॉझिटिव्ह कोणता, निगेटिव्ह कोणता, तर हा राईटला चाललाय, राईटला चाललाय तर काय, हा पॉझिटिव्ह आहे. हा अप चाललाय म्हणजे हा काय, हा अप चाललाय म्हणजे काय, पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, फर्स्ट क्वाड्रंट झाला. सेकंड क्वाड्रंट बघू. हा जर फोर्स एफ असेल, ओके, हा काय, हा फोर्स एफ असेल, विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल थिटा असेल, हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा काय, वाय ऍक्सिस आहे. ठीक आहे, तर हा किती राहणार आहे, हा विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल आहे म्हणून हा एफ कॉस थिटाच राहणार आहे, याचा एरो लेफ्टला राहील आणि हा किती राहील, एफ साइन थिटा राहणार आहे. हा काय, हा अप चाललाय, हा क्वाड्रंट मध्ये, क्वाड्रंट सेकंड आहे म्हणून हा फोर्स अपलाच दिसेल आणि अप आहे म्हणून पॉझिटिव्ह असेल. हा लेफ्टला चाललाय, हा लेफ्टला चाललाय म्हणजे हा काय असेल, निगेटिव्ह असणार. व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, आता थर्ड केस, थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे, थर्ड केस, थर्ड क्वाड्रंट, तो काय असणार आहे. ओके, हा समजा फोर्स एफ आहे, विथ रिस्पेक्ट टू अँगल हॉरिझॉन्टल थिटा आहे. हा किती असणार आहे, हा एफ कॉस थिटाच असणार आहे आणि हा काय असणार आहे, एफ साइन थिटा असणार आहे.
ठीक आहे. हा लेफ्टला चाललाय, लेफ्टला चाललाय म्हणजे हा काय राहणार आहे, मायनस राहणार आहे. हा डाऊनला चाललाय म्हणजे हा पण काय राहणार आहे, मायनस राहणार आहे. कन्फ्युजनच नको. नेक्स्ट, हा फोर्स आहे एफ विथ रिस्पेक्ट टू अँगल थिटा आहे. ओके, तर हा काय असणार आहे, एफ कॉस थिटा आहे. हा राईटला चाललाय, ठीक आहे. हा काय राईटला चाललाय म्हणजे हा काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आणि हा काय असणार आहे, एफ साइन थिटा असणार आहे. हा डाऊनला चाललाय म्हणून काय असणार आहे, मायनस असणार आहे. ठीक आहे, या केसेस झाल्या. आता ह्या केसेस नंतर एक सिमिलर केसेस आहेत, या कन्फ्युज मॅनर मध्ये येतात, म्हणजे तुम्ही कन्फ्युज नको व्हायला म्हणून मी या घेतलेल्या आहेत. तर फर्स्ट केस काय आहे, फर्स्ट केस काय आहे, हे क्वाड्रंट दिलाय बट जे डिरेक्शन आहे फोर्सचं, ओके, टुवर्ड्स द पॉइंट आहे. ओके, अवे फ्रॉम द पॉइंट नाही, टुवर्ड्स द पॉइंट आहे. हे कसं होतं, अवे फ्रॉम द पॉइंट, अवे फ्रॉम द पॉइंट. हे कसं आहे, टुवर्ड्स द पॉइंट, ह्या पॉइंटला होतं. ओके, तर मी ह्या केसमध्ये काय करणार आहे, सपोज हा फोर्स काय होता, माझा एफ होता, विथ रिस्पेक्ट टू अँगल हॉरिझॉन्टल थिटा होता. याला एक्स ऍक्सिस म्हणतो, याला वाय म्हणतो. ओके, तर आता याच्यामुळे काय झालंय, मी काय करतो, हा पॉइंट तिथे मार्क झालाय, तर याला आपण जर असं सॉल्व्ह केलं तर हे प्लस मायनस मध्ये रॉंग होईल. ओके, तर त्यामुळे आपण याला काय करतोय, मी ही लाईन काय करतोय, विथ द डिरेक्शन ऑफ फोर्स अशी स्ट्रेच करतोय. ह्या फोर्सचं नाव एफ होतो. ठीक आहे, हा अँगल विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल आहे, ही स्ट्रेट लाईन आहे आणि ही हॉरिझॉन्टल लाईन आहे, म्हणजे हा अँगल सुद्धा थिटाच असतो. हा रूल कुठला आहे, हा असा झेड रूल असतो. जर हा अँगल थिटा आहे तर हा अँगल पण थिटाच राहणार. ओके, कारण की ह्या काय दोन पॅरलल लाईन आहेत, ह्या दोन पॅरलल लाईन आहेत आणि ही एक स्ट्रेट इन्क्लाइन लाईन आहे, म्हणजे हा जर थिटा राहिला तर हा पण काय राहणार आहे, थिटाच राहणार आहे. ओके, आता ही केस समजली तुम्हाला, की हा फोर्स मी स्ट्रेच केला, हा थिटा झाला. मग मी इथे काय लिहिणार आहे, एफ कॉस थिटा लिहिणार आहे. राईटला चाललाय म्हणून काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. हा अप फोर्स, यातला मी रिझॉल्व्ह करते, हा काय एफ साइन थिटा राहणार आहे. अपला चाललाय म्हणजे हा काय राहणार आहे, पॉझिटिव्ह राहणार आहे. नेक्स्ट केस, फोर्थ क्वाड्रंट मध्ये फोर्स आहे, टुवर्ड्स द पॉइंट आहे, याला फोर्स म्हणतो. विथ रिस्पेक्ट टू अँगल हॉरिझॉन्टल दिलेला असेल. ओके, मी या फोर्सला काय करतो, इकडे स्ट्रेच करतो, त्याला नाव दिलंय एफ ऍज इट इज, आणि हा विथ रिस्पेक्ट टू अँगल काय थिटा राहील, म्हणजे हा किती राहणार आहे, एफ साइन थिटा. मनात बोलत चला. ओके, मनात बोलत चला, एफ साइन थिटा अप चाललाय पॉझिटिव्ह. हा लेफ्टला काय असेल, एफ कॉस थिटा, हा काय निगेटिव्ह राहणार, कारण की हा काय लेफ्टला चाललेला आहे. नेक्स्ट केस. ओके, नेक्स्ट केस काय आहे, नेक्स्ट केस आहे की हा फोर्स आहे एफ, हा अँगल आहे थिटा. मी काय केलं, सिंपल याला इकडे स्ट्रेच केलं, याला नाव दिलं एफ. तर झेडच्या रूल नुसार हा जर थिटा आहे, हा पण काय असणार आहे, थिटा. हा किती असणार आहे, एफ कॉस थिटा. ओके, काय असेल आणि मायनस मध्ये, कारण की लेफ्टला चालला आहे. आणि हा काय असणार आहे, एफ साइन थिटा. डाऊनला चालला आहे म्हणजे काय असणार आहे, मायनस असणार आहे. लक्ष द्या व्यवस्थित. नेक्स्ट, हा सेकंड क्वाड्रंट मध्ये हा फोर्स आहे एफ, हा आहे अँगल थिटा. तर मी याला काय केलं, याला स्ट्रेच केलं. स्ट्रेच केल्यानंतर विथ रिस्पेक्ट टू अँगल हा थिटा घेतला, याला एफ नाव आहे. तर हा किती असणार आहे, एफ कॉस थिटा असणार आहे. राईटला चाललाय म्हणून हा काय असेल, पॉझिटिव्ह असणार आहे. हा किती असणार आहे, एफ साइन थिटा. डाऊनला चाललाय म्हणून काय असणार आहे, मायनस चालणार आहे. ओके, आता तुम्ही म्हणणार की सर विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल आहे. ओके, आणि जर एखाद्या केसमध्ये आम्हाला व्हर्टिकल दिला असेल तर मग काय करायचं, मग सिंपल आहे, 90 मायनस थिटा करायचं आणि जे आन्सर येईल ते घ्यायचं आणि विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टलच अँगल घ्यायचा, म्हणजे कन्फ्युजनच होत नाही. ओके, पॉज करा व्हिडिओ, सर्व केसेस व्यवस्थित बघून घ्या. ओके, कुठे काही कन्फ्युजन असेल तर रिप्ले करा, बघा, लिहून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइडला जाऊ आपण.
तर 1.1 रिझोल्युशन ऑफ फोर्सेस मध्ये आपण ज्या काही टर्म्स आहेत त्या क्लिअर केल्या आहेत, कॉन्सेप्ट क्लिअर केलंय, त्या बेसिसवर आता आपण ऍट स्टार्टिंगला जे दिलेलं होतं इंडेक्स मध्ये की कुठले, तर आता त्याच्यात फर्स्ट टॉपिक आहे परपेंडिक्युलर कंपोनंट. ठीक आहे, परपेंडिक्युलर कंपोनंट मीन्स व्हॉट? परपेंडिक्युलर कंपोनंट मीन्स व्हॉट? हा काय 90 डिग्री, याला काय म्हणतो? परपेंडिक्युलर. आणि इथे जो असा एक काहीतरी फोर्स असेल त्याला आपण F1 आणि F2 मध्ये रिझॉल्व्ह करणार आहोत. आता परपेंडिक्युलर कंपोनंट आहे, कॅल्क्युलेटर दे बॅगेत. तर परपेंडिक्युलर कंपोनंट जो आहे त्यात काय आहे, फाइंड द फर्स्ट न्यूमेरिकल. प्रत्येक टाइप वरती मी ट्राय केलंय की 2 न्यूमेरिकल घेऊ, एक सिंपल फॉर्मॅट, एक थोडा हार्ड फॉर्मॅट. सिंपल याच्यासाठी की जो कॉन्सेप्ट सांगितलाय मी तुम्हाला तो लगेच अंडरस्टूड व्हायला पाहिजे. ओके, लगेच तुम्ही काही डेटा कॅप्चर करून घेणार आहे त्याच्यात. ओके, आणि हार्ड याच्यासाठी की तुम्ही नंतर म्हणायला नको की सर तुम्ही इझी शिकवून दिलं आणि ते आता एक्झामला आलंच नाही म्हणून एक हार्ड न्यूमेरिकल घेतलं. बाकीचं तर ते तुम्हालाच करायचंय. ओके, तर फर्स्ट न्यूमेरिकल रीड करणं पण ही एक कला आहे. ठीक आहे, जर तुम्हाला न्यूमेरिकल रीड करताना आलं तर क्वेश्चन सॉल्व्ह होणारच नाही. ओके, तो फोकस ऑन द न्यूमेरिकल. फर्स्ट टाइप आहे परपेंडिक्युलर कंपोनंट. ओके, फाइंड द कंपोनंट ऑफ फोर्सेस P and Q. Components means what? Component means what? Part. ओके, एखादी बॉडी त्याचे पार्ट. ओके, छोटे छोटे पार्ट ऑफ फोर्सेस P and Q. P आणि Q चे कंपोनंट. P आणि Q कुठे? हा P आहे, हा Q आहे, याचे कंपोनंट्स फाइंड आउट करायचे आपल्याला. ओके, कुठल्या डिरेक्शन मध्ये? एक्स आणि वाय डिरेक्शन मध्ये. ओके, आता सिंपल आहे. आपण काय करणार आहोत, जो P कंपोनंट आहे, ओके, हा P कंपोनंट आहे, याचा P जो फोर्स आहे त्याचा X कंपोनंट फाइंड आउट करू आणि जो P कंपोनंट आहे त्याचा Y कंपोनंट फाइंड आउट करू. समजलं? ओके, आता P जो कंपोनंट आहे, ओके, समजून घ्या. आता जे प्रिव्हियस टाइप्स दिले होते, ओके, त्याच्यानुसार विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल दिलाय किती? 25 डिग्री. ओके, फोर्स दिलेला किती आहे? 500. म्हणजे जो व्हर्टिकल कंपोनंट असणार आहे हा किती असणार आहे? F साइन थिटा. कशात? पॉझिटिव्ह मध्ये. आणि P चा X कंपोनंट जो असेल तो किती असेल? F कॉस थिटा. कशात? मायनस मध्ये, कारण की लेफ्टला चाललाय फोर्स. ओके, आता P चा X कंपोनंट काय आहे? मायनस F कॉस थिटा. ओके, इज इक्वल टू F मीन्स व्हॉट? फोर्स. फोर्स किती आहे? 500 काय फोर्स? 500 कॉस थिटा किती आहे? 25 डिग्री विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. म्हणून मी काय लिहिणार? 25. आणि एक्स कंपोनंट आहे, फोर्स काय आहे? एक्स कंपोनंट आहे, फोर्स लेफ्टला चाललाय म्हणून मी काय दिलं होतं? मायनस. म्हणून मी इथे मायनसचं सिम्बॉल दिल आणि मी कॅल्क्युलेटर मध्ये कॅल्क्युलेट करेल. तुम्ही असं कॅल्क्युलेट करू शकता. कॉस त्याच्यानंतर ब्रॅकेट येतं, 25 ब्रॅकेट कम्प्लीट करायचं, इक्वल करायचं आणि मल्टिप्लाय बाय 500. आन्सर इज 453.13. सॉरी 15 मायनस 453.15. ठीक आहे, आता मायनस आलंय. ओके, आणि याला मी काय देणार आहे? युनिट काय असणार आहे? जे युनिट या फोर्सला होतं, किती होतं? न्यूटन युनिट होतं, तेच युनिट देणार. ओके, कारण की हा जो एक्स डिरेक्शनचा कंपोनंट आहे P फोर्सचा, त्याचा जन्म त्या फोर्स पासून झालाय ना, मग त्याचाच कुळ त्याला लागेल म्हणून तो न्यूटन येतो. हा पण काय असेल? न्यूटन असणार आहे. तो जर किलो न्यूटन राहिला तर हा पण किलो न्यूटन राहील. ठीक आहे, ओके, आणि मायनस दिलंय आणि मी प्लस इथे काय करतो? एक डिरेक्शन देऊन देतो, लेफ्ट वर डिरेक्शन. कन्फ्युजनच नको आणि असेच सॉल्व्ह करायचे. नेक्स्ट पॅरामीटर P चा Y कंपोनंट. ठीक आहे, आता हा आहे P चा Y कंपोनंट किती आहे? प्लस F साइन थिटा.
ओके, काय आहे प्लस, मी मुद्दा म्हणून लिहिणार आहे इथे, प्लस एफ साइन थिटा इज इक्वल टू प्लस एफ किती आहे 500, म्हणजे जो पी आहे फोर्स किती 500 साइन थिटा, थिटा किती आहे 25 राहणार आहे. ओके, तर काय आहे साइन 25 इक्वल मल्टिप्लाय बाय 500, आन्सर इज 211.30. प्लस मध्ये आन्सर आलाय 211.30. युनिट काय असणार आहे न्यूटन, कारण की याचं युनिट पण काय आहे न्यूटन, आणि डिरेक्शन काय असणार आहे, डिरेक्शन असणार आहे अपवर्ड. ओके, तर पी चं आपण काय फाइंड आउट केलं, फाइंड द कंपोनेंट्स ऑफ पी अँड क्यू इन एक्स अँड वाय डिरेक्शन. एक्स आणि वाय डिरेक्शन मध्ये कंपोनेंट फाइंड आउट केलेले आहेत. ओके, आता बारी कोणाची क्यूची. क्यूचा जे आपण काय करू एक्स कंपोनेंट फाइंड आउट करू. ओके, क्यूचा नंतर आपण काय करू वाय कंपोनेंट फाइंड आउट करू. ठीक आहे, आता एक्स आणि वाय कंपोनेंट फाइंड आउट करण्यासाठी ठीक आहे मला आधी हा विथ रिस्पेक्टिव्ह, ओके विथ रिस्पेक्टिव्ह मला काय लागणार आहे हॉरिझॉन्टल अँगल लागणार आहे. कोणाचा क्यूचा पण अँगल आहे का नाहीये. मग याला काय करणार, मी तुम्हाला साइन थिटा कॉस थिटा आणि टॅन थिटाचे फॉर्म्युलेज लिहून दिले, त्या तिघ फॉर्म्युलेजला चेक करा, त्याच्यातनं कुठल्या फॉर्म्युल्याने ओके मला हा अँगल फाइंड आउट करता येईल ते सांगा. ठीक आहे, आता इथे एक कन्सेप्ट काय दिलेला आहे, हा स्लोप दिला, हा जो ट्रायंगल दिसतोय हॉरिझॉन्टल किती 3 आहे, व्हर्टिकल किती आहे 4 आहे. समजा हा किती असणार आहे, जर हा थिटा आहे तर हा पण किती असणार आहे थिटा असणार आहे. तुम्ही म्हणणार कस काय सर, ओके ही जी लाईन आहे हिलाच पॅरलल कुठली ही लाईन आहे, ही जी ट्रायंगलची छोटी लाईन आहे ही हिलाच पॅरलल ही एक्स ऍक्सिस ची लाईन आहे, आणि ही व्हर्टिकल लाईन जी आहे ही स्ट्रेट आहे, म्हणजे हा जर थिटा असेल तर हा पण किती असणार आहे थिटा असणार आहे. ठीक आहे, आता हा जर थिटा आहे तर ही साइड कुठली आहे, ही अपोजिट साइड आहे. ऑपोजिट मी ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल मध्ये लिहून दिले, आणि ही कुठली आहे ऍडजेसंट साइड आहे. तर कुठला फॉर्म्युला यूज करणार, तर मी यूज करणार आहे tan थिटा इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजेसंट. मला माहितीये tan थिटा म्हणजे थिटा इज इक्वल टू tan इनवर्स होतो, tan तिकडे जाताना अपोजिट किती आहे 4 डिवाइड बाय 3, ऍडजेसंट किती होती 3 लिहिलं, आणि मला थिटाचा आन्सर भेटणार आहे. कॅल्क्युलेटर मध्ये टाकताना जो टॅन इनवर्स आहे येलो कलर मध्ये, आणि शिफ्ट काय येलो कलर मध्ये, म्हणजे जर शिफ्ट दाबलं टॅन इनवर्स केला 4/3 केलं तर आन्सर येईल तुम्हाला 53.13 डिग्री. ठीक आहे, तर हे थिटा जे आन्सर आहे किती आला आहे 53.13. तर सेम इकडे द्यायचंय. ओके, तर हा क्यू जो 300 आहे याचा एक्स कंपोनंट आणि वाय कंपोनंट असणार आहे. वाय कंपोनंट किती असणार आहे या क्यूचा, काय म्हणतो याला आपण एफ साइन थिटा, डाऊनवर्ड चाललाय म्हणून मायनस, आणि इकडे काय येणार आहे ए कॉस थिटा, लेफ्टला चाललाय म्हणून मायनस. मग तेच लिहायचं, दुसरं काय आहे. ओके, हॉरिझॉन्टल जो असतो तो कुठला असतो एक्स ऍक्सिस, व्हर्टिकल जो असतो तो कुठला असतो वाय ऍक्सिस. मी पहिले एक्स ऍक्सिस ला चेक करा किती आहे मायनस एफ कॉस थिटा, मायनस एफ कॉस थिटा इज इक्वल टू मायनस एफ मध्ये काय फोर्स आहे, म्हणजे तो क्यू किती आहे 300, कॉस किती आहे कॉस, आणि थिटा किती आला आहे 53.13 इज इक्वल टू. ओके, कॉस 53.13 करायचं इक्वल करून मल्टिप्लाय करायचं 300, आन्सर इज 180 एक्झॅक्टली. आन्सर काय येईल -180.00. युनिट इज न्यूटन, कारण की याचं युनिट काय न्यूटन. ठीक आहे, मायनस आले. ओके, डायरेक्शन काय आहे एक्स ऍक्सिस आहे म्हणजे लेफ्ट डिरेक्शन आहे. नेक्स्ट पॅरामीटर, नेक्स्ट काय आहे क्यूचा वाय कंपोनंट फाइंड आउट करायचा आहे. क्यूचा वाय कंपोनंट फाइंड आउट करायचा आहे, तो किती असणार आहे एफ साइन थिटा मायनस एफ साइन थिटा इज इक्वल टू काय लिहेल -300 साइन 53.13 इज इक्वल टू साइन 53.13 इक्वल टू मल्टिप्लाय बाय 300
ओके, 240 आन्सर आलाय, -240.00 युनिट इज न्यूटन, आणि तो काय डाऊनवर्ड शो होतोय, म्हणून हा काय असेल, फोर्स डाऊनवर्ड. हे एक्झाम्पल अशा रीतीने सॉल्व्ह करायचंय. जास्त टेन्शन घेऊ नका, एक एक्झाम्पल व्यवस्थित बघा आणि तुम्ही पण सॉल्व्ह करा. ठीक आहे, आता सेम परपेंडिक्युलर कंपोनंटला आपण एक न्यूमेरिकल फर्स्ट होतं हे, आता आपण सेकंड न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. ओके, पॉज करा, ओके, आणि लिहून घ्या. तर सेम परपेंडिक्युलर कंपोनंट मधलं आपलं सेकंड न्यूमेरिकल आहे. ठीक आहे, आता हे थोडं डिफिकल्ट टाइप मध्ये मोडतं. डिफिकल्ट नाहीये ते, एखादी वस्तू जर आपण मानून घेतली डिफिकल्ट आहे तर डिफिकल्ट आहे. ओके, बट जर तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू असेल की डिफिकल्ट आहे तर मुद्दामून मी मीन्स त्या रेंज मधलं न्यूमेरिकल घेतलंय, कन्फ्युजन व्हायला नको. रिझॉल्युशन ऑफ फोर्सेस चालू आहे. ओके, परपेंडिक्युलर कंपोनंट चालू आहे, त्याच्यातलं हे सेकंड न्यूमेरिकल आहे. ठीक आहे, आता फर्स्ट न्यूमेरिकल रीड करता आलं पाहिजे, ती स्किल आहे. भावनेच्या भरात आपण एक्झामला काय करतो, काहीतरी भलतच रीड करायचं, लिहून टाकायचं, विषय मोकळा, आणि मला आणि घरी येऊन चेक करायचं, अरे बाबा हे तर चुकलंय. ओके, तो मॅटर करायचं नाही, अति उत्साही व्हायचं नाही. न्यूमेरिकल डिटरमाइन एक्स अँड वाय कंपोनंट्स ऑफ इच ऑफ द फोर्सेस शोन इन फिगर. काय म्हणलंय, डिटरमाइन करायचंय, फाइंड आउट करायचंय काय, एक्स आणि वाय कंपोनंट्स. ओके, कोणाचे, इच ऑफ द फोर्सेस, प्रत्येकाचे किती फोर्सेस आहे, 1 2 आणि 3. ओके, आता आपण याच्यात काय, हे एक स्टील प्लेट आहे, त्याच्यावरती फोर्सेस शो केलेले आहेत. ठीक आहे, आता हे फोर्सेस शो करताना हे काय, एक्स ऍक्सिस डॉटेड लाईन आहे ग्रीन मध्ये, वाय मध्ये काय, हे जे डॉटेड लाईन आहे ही वाय ऍक्सिस आहे. आता एक फोर्स दिलाय 2 आणि 3, तिसरा फोर्स आहे. आपण याला काय म्हणू, हा फर्स्ट आहे आपल्यासाठी, सेकंड आणि हा थर्ड करू. आता याचे कंपोनंट फाइंड करायचे. कंपोनंट ऑफ आपण काय करू, फर्स्ट कंपोनंट ऑफ 3.2 किलो न्यूटन. किलो न्यूटन लिहिताना के स्मॉल एन कॅपिटल पाहिजे, फोर्स. ओके, कंपोनंट ऑफ 3.2 किलो न्यूटन फोर्स. आता 3.2 किलो न्यूटन जो फोर्स आहे त्याचा कंपोनंट. आता कंपोनंट फाइंड आउट करताना आपल्याला माहिती आहे की आपल्याला विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल अँगल लागतो, म्हणजे हा काय हॉरिझॉन्टल आहे. आता हा जो अँगल दिलाय हा 30, हा इतका आहे 30, आणि हा जो 20 अँगल आहे हा विथ रिस्पेक्ट टू 1.5 आहे, म्हणजे हा 20 आहे. बट मला जो 3.2 किलो न्यूटन आहे त्याचा जो अँगल लागणार आहे तो किती, कुठून लागणार आहे, एक्स ऍक्सिस पासून, म्हणजे हा मला अँगल लागणार आहे. हा किती असणार आहे, सिंपल आहे, थिटा किती असेल, मग थिटा इज इक्वल टू 20 प्लस 30 इज इक्वल टू 50 डिग्री. हा काय माझा थिटा, समजलं, सिंपल. आता हा जो वर इन्क्लाइन फोर्स आहे 3.2 किलो न्यूटन, याचे कंपोनंट्स फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला. आता कंपोनंट्स फाइंड आउट करायचे मीन्स हा इन्क्लाइन आहे, याचा काय एक्स कंपोनंट असेल आणि वाय कंपोनंट असेल. ओके, तर एक्स कंपोनंट आपल्याला माहिती आहे की हा जर एक्स कंपोनंट हा इकडे काय असतो, एफ कॉस थिटा असतो, राईटला चाललाय काय असतो, प्लस असतो, आणि हा याचा वर्टिकल कंपोनंट किती असेल, एफ साइन थिटा, वरती चाललाय अप आहे. ओके, म्हणून तो काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष द्या, इथे काय लिहिलंय मी, कंपोनंट्स ऑफ 3.2 किलो न्यूटन फोर्स, ज्याचा थिटा अँगल किती 50 डिग्री. समजलं, इथून 30 होता आणि इथून 20 होता, म्हणजे प्लस केला तर हा काय 50 डिग्री विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. केसेस मध्ये जसं लिहून दिलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल पाहिजे. मग मी याचा एक्स कंपोनंट काढतो पहिले, एक्स कंपोनंट. ठीक आहे, एक्स कंपोनंट काय असेल, एक्स कंपोनंट काय असेल, तो फोर्स राईटला चाललाय म्हणजे ते लिहिलेलंच आहे, पॉझिटिव्ह एफ कॉस थिटा इज इक्वल टू एफ किती आहे, एफ मीन्स फोर्स किती आहे,
फोर्स किती आहे 3.2 किलो न्यूटन फोर्स आहे. ओके, पॉझिटिव्ह 3.2 किलो न्यूटन. कॉस थिटा किती आहे 50 डिग्री इज इक्वल टू, कॅल्क्युलेटर मध्ये टाकणार कॉस 50 ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू मल्टिप्लाय करायचं 3.2 आणि आन्सर इज 2.05. ओके, आन्सर इज प्लस 2.05. युनिट काय राहील, त्याचं युनिट काय आता किलो न्यूटन आहे. डिरेक्शन काय राहील, एक्स ऍक्सिस आहे, राईटला चाललाय, डिरेक्शन काय राहणार आहे पॉझिटिव्ह. ओके, नेक्स्ट वाय कंपोनंट. वाय कंपोनंट ठीक आहे. आता हा जो 3.2 किलो न्यूटन फोर्स आहे तिथे देता आपण त्याचा वाय कंपोनंट किती एफ साइन थिटा. पॉझिटिव्ह एफ साइन थिटा इज इक्वल टू प्लस 3.2 साइन थिटा तितकाच असणार आहे 50 डिग्री इज इक्वल टू, परत एकदा कॅल्क्युलेट टाकायचं साइन 50 इंटू 3.2. आन्सर इज 2.45. पॉझिटिव्ह असेल 2.45. युनिट त्याचंच राहील किती किलो न्यूटन. किलो न्यूटन आणि फोर्स काय आहे अपवर्ड चाललाय म्हणून अपवर्ड डिरेक्शन. आता आपण काय करू, हा फर्स्ट फोर्स झाला. सेकंड फोर्स, सेकंड कुठला आहे हा सेकंड मानलाय आपण, हा सेकंड आहे ना, किती आहे 1.5 किलो न्यूटन टुवर्ड्स अवे फ्रॉम द पॉइंट आहे, या पॉइंट पासून काय अवे आहे. आता या 1.5 चा काय आहे, एक राईट कंपोनंट सॉरी एक्स कंपोनंट आणि एक वाय कंपोनंट. ओके, तर सेम राहील एफ कॉस थिटा पॉझिटिव्ह एफ साइन थिटा पॉझिटिव्ह, सेम लिहायचंय. मग काय लिहिणार, काय लिहिणार इथे लिहू, पहिले आपण प्रोसिजर फॉलो करू. कंपोनंट ऑफ 1.5 किलो न्यूटन फोर्स आणि त्याचा थिटा किती लिहिणार आहोत आपण, त्याचा थिटा 1.5 किलो न्यूटन हा किती विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस 30 डिग्री आहे म्हणून मी ते 30 डिग्री लिहून घेतो. ओके, तर आता आपण कॅल्क्युलेट करू एक्स कंपोनंट. आता एक्स कंपोनंट किती आहे, एक्स कंपोनंट किती याचा 1.5 चा एफ कॉस थिटा. ओके, एफ कॉस थिटा पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे, यस एफ कॉस थिटा इज इक्वल टू, ओके एफ कॉस थिटा इज इक्वल टू एफ किती आहे, फोर्स किती आहे, हा किती आहे 1.5, किती 1.5 फोर्स आहे, तोच लिहायचा आपल्याला काय 1.5 कॉस थिटा, थिटा किती आहे 30 डिग्री. ओके, कॉस 30 इक्वल टू 1.5. आन्सर इज 1.29. पॉझिटिव्ह आन्सर आहे 1.29. युनिट काय असणार आहे किलो न्यूटन. फोर्स काय आहे राईटला चाललाय म्हणून राईट डिरेक्शन. नेक्स्ट वाय कंपोनंट. वाय कंपोनंट ओके 1.5 चा वाय कंपोनंट किती असेल एफ साइन थिटा प्लस एफ साइन थिटा इज इक्वल टू पॉझिटिव्ह 1.5 साइन 30 इज इक्वल टू साइन 30 इक्वल टू मल्टीप्लाय बाय 1.5. आन्सर इज 0.75. पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह मध्ये 0.75. युनिट इज किलो न्यूटन. डिरेक्शन इज अपवर्ड कारण की तो फोर्स अपवर्ड चाललाय. ठीक आहे, आता थर्ड फोर्स याला आपण काय म्हणतोय थर्ड्स. आता ऍज इट इज प्रोसिजर वाईज जाऊ, काय लिहिणार आपण कंपोनंट ऑफ किती 1.8 किलो न्यूटन फोर्स. याचा थिटा अँगल किती असणार आहे, ओके विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल याचा थिटा दिलेला आहे किती आहे 45 डिग्री. 45 डिग्री ओके 45 डिग्री. आपण लिहिणार एक्स कंपोनंट ओके प्लस, आता हा जो इन्क्लाइन फोर्स आहे 1.8 किलो न्यूटन याचा एक्स कंपोनंट असेल आणि वाय कंपोनंट असेल.
एक्स कंपोनंट किती असतो आपला एफ कॉस थिटा. ओके, तो राईटला चाललाय पॉझिटिव्ह. वाय कंपोनंट किती असणार आहे एफ साइन थिटा, तो डाऊनवर्ड चाललाय म्हणून काय असणार आहे मायनस असणार आहे. मग आधी आपण काय करू एक्स कंपोनंट लिहायचा किती आहे एफ कॉस थिटा. पॉझिटिव्ह एफ कॉस थिटा इज इक्वल टू एफ म्हणजे काय फोर्स, फोर्स किती आहे 1.8 कॉस थिटा किती आहे 45 डिग्री इज इक्वल टू हा 45 आहे कॉस 45 इक्वल टू मल्टीप्लाय बाय 1.8. ओके 1.27. ओके पॉझिटिव्ह आन्सर आहे 1.27. युनिट काय असणार आहे किलो न्यूटन युनिट असणार आहे. फोर्स काय आहे राईटला चालला आहे म्हणून त्याला काय घेणार आहोत आपण पॉझिटिव्ह घेणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट आपण काय कॅल्क्युलेट करणार आहोत वाय कंपोनंट कोणाचा 1.8 किलो न्यूटन फोर्सचा. तो वाय कंपोनंट मीन्स हा जो वाय ऍक्सिस आहे आणि इकडे लास्ट क्वाड्रंट मध्ये आहे म्हणून हे काय डाऊनवर्ड शो केलंय आणि हा काय मायनस आहे मायनस एफ साइन थिटा 1.8 कॉस 45 डिग्री इज इक्वल टू इथे मायनस लिहितो हा मायनस एज इट इज मायनस मध्ये आन्सर येईल जर अँगल 45 असेल सॉरी हा इथे साइन लिहायचा होता हा साइन आहे. ठीक आहे हा साइन 1. जर 45 अँगल असेल तर तुमचं आन्सर सेम येतं फक्त इथे काय नोटेशन चेंज झालंय मायनस 1.27च आन्सर येईल किलो न्यूटन मध्ये. वाटल्यास तर तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये टाकून चेक करू शकता. टाइम किती झालाय 1 तास. ओके सो ह्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण हे कव्हर केलंय. प्रॉपर तुम्ही पॉज करा व्हिडिओ रिपीट करा वाटल्यास तर बट सर्व कॉन्सेप्ट जे आहेत ते तुम्ही क्लिअर करून घ्या. याच्यानंतर आपण जे नॉन परपेंडिक्युलर फोर्स सिस्टीम आहे त्याचे पण 2 एक्झाम्पल्स बघणार आहोत. ओके सो थँक्यू सो मच. आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे.